मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 11वा। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। सोमप्रदोष असल्यामुळे सर्वांनी 11व्या अध्यायाचं पारायण करा, म्हणजे 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। जर कोणी व्यक्ती आजारी असेल जास्त तर 7 दिवसापर्यंत हा अध्याय रोज 3 वेळा ऐकावा। ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे, म्हणजे याच्याने 100% फरक पडतो। तर कसा करावा पारायण? तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, 2 रक्षा घ्यावी आणि हा अध्याय श्रवण करायला ठेवून द्यावा। मोबाईल आणि 2 अगरबत्त्यातली रक्षा त्या पाण्यात घालावी आणि अध्याय संपला की ते पाणी त्या व्यक्तीला द्यावे, घरात शिंपडावे, मटक्यात टाकावे। याच्याने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। श्री गणेशाय नमो नमः। धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे, सूत मने शौनिकादी कानप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तर ती जीवभाऊ, अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझे एक बांधावा, पूर्ण शिवस्वरूप म्हणून, त्यावरून करीती स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळ सर्वदा, असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजितो भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळक मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिले, शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी, काश्मीर देशाचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजादायद भसूर, धन्य मनती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तौची पै, सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी, पूर्व देते ऐसी लाधीजे, कामिनी सुत सहभाग, विद्वान गुणी विशेष सुकृत पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत, गुरु भक्त उदार, वक्ता समाशील शास्त्रज्ञ, सुरस फार विशेष सुकृत लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उधार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुकरिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निसिम, सावधान शिवधानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती, वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार, लेववती वस्त्रे अलंकार, गजमुक्ता माळा मनोहर, नाना प्रकारे लेववती तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्ची ते सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिव नामावळी सत्य, पाने शिवपूजा सर्वदा, आश्रय करीती राव प्रधान, यासिका नावळे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसून रुद्राक्ष काढती, मागती वस्त्रे भूषण लेववती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिते, घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करीते बहुत, परितेन सांडती आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकुत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपानाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्ट करता, तो जो वसिष्ठांचा नातू तत्ववता, राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पृथू कैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया, जन्मजय सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्ये चिरावले, पराशराशी पुलिस्त मुनी पार्थले, मग वाचले रावणादी कविरांची दाटावून, शन मात्रे प्रतिसृष्टी केले, विश्वामित्र तेवी पृत कैवारे पराशर वाद, जर्जर पै केले ते सांगावी कथा, समूळ तरी विस्तार होईल कृता, या लागती ध्वनीतार्थ, बोलीला आता कळल पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आलो जाणून राव प्रधान, सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडोपचारे पूजती, भाव चित्ती विशेष, समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, मने दोघी कुमार, रात्रंदिनी ध्यान करती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्य
वैद्यशील अनु मात्र भाषण न करीते कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनु मात्र गजयवाजी यांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीते हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरु प्रती दाखवले भद्रसेन गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावर बोले शक्तिसूत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझे सांगतो पूर्व काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निसीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कर्दब तन्मय होऊन नित्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंतक राजस चंद्र रश्मीस प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजी घरी बहुस दास दासी अपार गरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नूप डोलवती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग येती घरा वेश्या असून पतिव्रता नेमेला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेमाने अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटिलिंग करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यगार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेची भांदी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघजण सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नित्य करवी कौतुक करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते याचे तिच्या संगती करून त्यासही घडी तसे शिवभजन असो तिचे सत्व पाहाव लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तिकी त्याशी बैसवले रत्नमंचिक तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिला देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी ऐवून आनंद घन नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मिनी 3 दिवस संपूर्ण तुमची दासी झाले मी तयाशी ते मानले सर्वोची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून त्यावेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी लिंग देखून तन्वेळी महानंदा मग्न झाली महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतने म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने औषण म्हणून ठेविले नित्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचिक तिचे कैसे हाय तत्व धैर्य हाय सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नित्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडून एकीचे हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैसा माझी उडी घालून कंठपाश त्याच्या काढून कुकुट मरकट धिदले सोडून गेले पळून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावर पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग हाय की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दंद झाले सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझं वर मग त्रिचरण चेताविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश संवेत सर्वीही अश्वशाळा गजच्या शाळा संपूर्ण संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्व अंग लावले हृदयी चित्तले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदयाचळी
तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माथा जटाचा भार तृतीय नेत्र वैश्यनार शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाच्या शिरी नीळकंठ खटवांगे धारी भस्मचर्चित शरीरे गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघाम्र गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलित तेव्हा 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलून धरीन हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रिय प्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्रून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसेत दिव्य रूप पाहून त्वरित नगरा समेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी श्रू धातुष विरहित त्रिशुद्ध भेद बुद्धी कैची देते नाही काम क्रोध दंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरत रुची वने परे सुरभीचे बहुत किल्लारे चिंतामणीचे धवलांग कारे भक्ता कारणे निर्मिले जेथे ओसनता बोलली शिवदास तेथे प्राप्त होत तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मरकुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धृतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतकुन मी धन्य सुपुत्र उद्रिली जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमन करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलून सांगेन परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुर्खानवी पडेल पै प्रत्यय सदुष बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष ऐसे ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अन्मान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडेल अमात्य सहित त्या स्थानी दुःखागणित केले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी अंकता करीती आक्रोशे करुनिया हाकार वक्षस्थळ पिटी नुपूर मग रायसी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जयी पंचभूते नव्हती समग्र शिष्य मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागरण अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थितीत्यम करविता विदासी मने सृष्टी रची पूर्ण येरू मने मजन ज्ञान नाही ज्ञान मग शिव तया लागून चारी वेद उपदिशले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र अध्याय परम पावन त्याहून विशेष गुह ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्र अध्याय ऐकती पडती त्याचे दर्शन जीव उद्धरती मग कमलोधय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याशुने दर्शन तीर्थ पावन होई स्वर्गाचे देव दर्शन त्याचे घेऊन इच्छित वर देई जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकरिते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिले दारुण तिने कर्तुकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्याशी मत्सी वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडेल सदा यम सांगे दुता प्रति शिवद्वेष जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गोन ऐसे म्हणती जे त्या लागून आनुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठान आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेन अवधारी आयुत रुद्धावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यूदरी
होय साचा अथवा शतगटस्थ आपुनी दिव्य वृक्षांची पल्लव आणून हृदक उदक अभिमंत्रून अभिषिचन पुत्र करी नित्यतः सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सदद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षिकी त्यापासून त्वरित वा आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे हायत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्र अनुष्ठान भक्तिपूर्ण न्याय संध्यायुक्त पडून गुरुपासून जे आले परादरा आणि परधन ज्याची वमनावून नीच पूर्ण विरक्त सुशील गोलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जो शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रित स्थापिले सर्वाधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मंडले शास्त्र सख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्याही आला चंडाशु मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पाडीला एक मूर्त निचेष्ट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिपून साबद केला राजनंदन त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर वर्धव जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र गांधी रंगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वा पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भाडी दुजी नसे ते देजे जैसे गबस्ती दिगतम सहारिती भस्म अंगी व्यंग व्यागांबर दिसती दश असती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले थोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदश्री नेत्र आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबळा लोळे शिवनाम गरजत तये वेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गरज अवध्यात थोर मुखदयांची मा सुवर मृदुंग वादे गर्जती अनेक अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगभुंगे काहोळ थोड सनया अपार वाजती चंद्रन धडकती भेरी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावर विधियुक्त होम करीत असे षडस अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अलोंकित तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे ऐची ऐकल मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अर्ध वर्तले वसंत ये सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्रोताप्तले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निर्दयवासी सापडे चिंतामणी की श्रुदिता पुढे शिरब्दीर येऊन धावूने तैसा कमलोद वंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिक युद्धा दुह रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो संतुष्ट कळा प्रवीण निर्मळ चतुर्दिशीच्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागेतून अन्याय विलेखता नयन तंडे ताडील शक्राधिका तो नारद देखून तोची क्षण कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणे ग्राहपते आव्हाने उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मनंद उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडपचारे पूजिला नारद मुनी राव हुबा ठाकरे कर जोडून म्हणे स्वामी अतेंद्रिय अष्टा तू त्रिभुवन गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौगे देखिले दशभुज पंचवतन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्र अनुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिववीर भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून अनित होत असे भद्रसेन नंदन त्याशी 10,000 वर्ष अजून आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वा रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिव मर्यादा उल्लांघून कैसा अनित होतास मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तव 10 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे मग तो सूर्यनंदन महाराज स्वापरदे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णधव हिमनग जामात अपराध कडत घडला हा ऐसे नारद सांगता त्या क्षणी राये पायावरी घातली लोळी आणि सहस्र रुद्र करुण मोत्सक करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता ऐकता होई
निर्दोष पापे जळून भस्म होती, दीर्घायुष्य धन अखंड सौभाग्याची प्राप्ती. तो शिवरूप याच्या देही, तो देहीचा झाला मुक्त, त्याच्या तीर्थतर्ती बहुत, असा यावरी ब्रह्मसूत ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यांचे पुढती वाचती कोणास सांगती, त्याशी वय आयुष्य संतती धनसंपदा विजय यश कीर्ती मान सन्मान त्याशी वाढती. त्याचे काळन बांधे अंती, वदोती नेती शिवपदा. दोषोशत कपिला गाय दानाचे, 1000 गायी ब्राह्मणाला दान केरीशी होसी. ऐकता पडता घडे पुण्य केले असेल जर, अभक्षण भक्षण सुरापान ब्रह्महत्या ऐसे महापापे पर्वत जळून भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता तर त्याच्यावरची संकटे दूर होती, आजारपणा दूर जाई, रोगी बरा होई. यावरी कलयोगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान या अध्यायाचे करावे. मग तो राव भद्रसेन सुधर्मी पुत्रासे राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला तो काळी. मग प्रधान समवेत राम जाता झाली तपोवन. शिव अनुष्ठान रुद्र अध्याय करिता महारुद्र तोशिला, विमानात बैसुनी त्वरित राव प्रधान नेले. मिरवित विधू लोकी वैकुंठ वास बहुत, स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून. राहिलेले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप. एकादश रुद्राचा हा अध्याय करिता श्रवण पठन, एकादश रुद्र समाधान, महारुद्र अभिषेकाचे पुण्य मिळती. हा कल्पद्रुम संपूर्ण हा अध्याय इच्छिलेले फळ देणारा आहे. तर हा अध्याय वाचती पडती शेअर करती, त्याशी सर्व इच्छा पूर्ण होती. मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान त्यासी न बाधी, ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधीच सर्वता. येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य, हे निंदी तो चांडा निशेष त्याचा विटाळ न व्हावे. त्यासी प्रवसी वांज झाली माता, त्याची संगती न धरावे तत्वा, त्याची धरीन तत्वा. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहासी न आणावे. आपण त्याच्या सदनासी न जावे, ते जावे जीवे भावे जेवी. सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षती विशेष, प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस, त्याशी मृत्यू आला. या गोष्टीचा संदेश काही असेना, असो सर्व भाग निश्चित अखंड पावावे. शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान पारायण ऐकती श्रवण करती, त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळती. त्याच्या घरी अनुनंदन ब्रह्मानंद प्रकटले, अर्पणाहृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी. तो ब्रह्मानंद तो जगदान मूळ कंद, अभंग न विटे कालत्रे. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण, ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. एकादश गोड हा इतश्री एकादशोध्याय अध्याय संपूर्ण. हर सांब सदाशिवाय नमः, हर सांब सदाशिवाय नमः. तर मित्रांनो, इथे 11वा अध्याय समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 11वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. शालिनी भक्तिसागर हे पण माझंच चॅनल आहे. त्या चॅनलला 95,000 सबस्क्रायबर आहेत. तर मोठ्या मोठ्या कथा चालू आहेत तिकडे देवी भागवत पुराणाच्या. तर सर्वांनी शालिनी भक्तिसागरवर भेट द्यावी. जय श्री महाकाल.